संदेश पार्टे आहेत, ते देखील व्यावसायिक क्रिकेट खेळतात. यष्टांच्या मागे आपण इम्रान यांना पाहतोय, ते देखील यंगर्स बारामती या संघामध्ये अजून देखील क्रिकेट खेळतायत. जी सर्व मंडळी, भावेश देखील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळतात, त्याच्यामुळे तो खेळ त्यांचा आतापर्यंत होतोय. तुम्हाला प्रॅक्टिस सराव गरजेचा आहे. आपण कधी उठून प्रॅक्टिस न करता जर मॅचला गेलो तर तिथे रिझल्ट झिरोच होतो. आणि तेच काहीच चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या 2 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे परंतु झेल मात्र होऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. म्हणजे इथे गोलंदाजाने निराशा व्यक्त केली परंतु झेल घेण्यासाठी इथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती होते, त्यामुळे त्यांना चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. आणि हे 40+ क्रिकेट आहे. एवढ्या वेगात येऊन चेंडू अडवणं आणि झेल टिपणं हे आपण इथे बसून बोलू शकतो, स्वतः मैदानामध्ये गेल्यानंतर कळेल की हा झेल सोपा होता की अवघड. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 3. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब चेंडू परंतु शॉर्ट सिलेक्शन इथे कुठेतरी निराशाजनक होत आहे. संदेश पार्टे डीप मध्ये तैनात आहेत, सिंगल प्राप्त होईल. राहुल कटके इथे नवीन बॅटर आणि त्यांच्या बॅटमधून देखील धावा सिंगल इथे पूर्ण केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर जनरेट करणारा खेळ हा करावाच लागतो. मोठा फटका खेळावाच लागतो कारण ते तिथे तेवढं लायसन असतं, कारण 2च खेळाडू मैदानाच्या बाहेर म्हणजे इथे 30R सर्कलच्या बाहेर आहेत. इथे देखील काहीसं पदलालित्य, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये 1च धाव मिळेल. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. दिघी वॉरियर्स या संघाने आजच्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये बंडूशेठ भोसले या संघाचा पराभव केला होता, परंतु पुन्हा एकदा तेच चित्र मैदानामध्ये. आणि पहिल्या मॅच मध्ये दिघी वॉरियर्स हा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करत होता आणि बंडूशेठ भोसले यांनी पहिली बॅटिंग केली होती. त्यावेळेस फक्त 40 ते 42 धावा पूर्ण झाल्या होत्या. 43 धावांची गरज होती. आता इथे दिघी वॉरियर्स हा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती संदेश पार्टे या खेळाडूने आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु इथे त्यांचं स्वागत केलंय. आणि स्वागत करत असताना पहिल्या चेंडूवरती दमदार असरदार 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीगला सलामी देणारा एक उत्तुंग षटकार, 6 धावा. संदेश पार्टे अजूनही व्यावसायिक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. ज्या खेळाडूंनी पुणे महाराष्ट्र नव्हे तर अखाती देशांपर्यंत देखील ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जो दबदबा निर्माण केला, तोच खेळाडू इथे बंडूशेठ भोसले 11 संघाकडून सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. इथे देखील लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात निलेश लोंढे. चेंडू अडवतील, फेकी करतील, त्या दरम्यान सिंगल. यष्टांच्या मागे इम्रान चेंडू कलेक्ट करतील. धावसंख्या होते ती 12 एका गड्याच्या मोबदल्यात. 12 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. दिघी वॉरियर्स या संघाला देखील ठाऊक आहे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण हा संघ देखील तितकाच मजबूत आहे, ताकदवान आहे. आणि आता या मैदानामध्ये धावा होत आहेत, धावा बनवत आहेत. पुढचा चेंडू राहुल कटके यांच्यासाठी. इथे देखील आडवाच बॅटचा वापर आणि बॉल देखील जाईल लॉंग ऑन बाउंड्रीची सफर करत सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार 4 धावांसाठी. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं म्हणजे फार चॅलेंजिंग काम असं, कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2च खेळाडू हे 30R सर्कलच्या बाहेर तैनात करावे लागतात. त्यामुळे जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एकतर बॅटरला त्यापर्यंत खेळायला लावावं अथवा निर्धाव चेंडू हाताळावे, हे 2च पर्याय असतात. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा संदेश पार्टे यांनी खर्च केला. धावसंख्या 16. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगात बॅट फिरवली परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकस वळण काटा बदलतोय आणि त्यानंतर सरळ चेंडू विकेट कीपर यष्टिरक्षक इम्रान यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता 16 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू डॉट. अप्रतिम कमबॅक, षटकार चौकार
कोणी बॅटिंग टीमने बॉलिंग टीमने कसला हा बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला असं पंचांनी इशारा वेगळा केला होता बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय की इथे वाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी इथे केली जाईल मुख्य पंचांनी जो निर्णय फेअर डिलिव्हरीचा दिलाय त्याला चॅलेंज दिलं बॅटिंग टीमने जे 2 रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा इथे वापर केला जातोय तिसरे पंच इथे पडताळणी करतील आणि आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवला जाईल दुपारचं सत्र आहे कडक ऊन आहे कडक उन्हामध्ये गरमागरम मेजवानी ही प्रेक्षकांसाठी आहे आजच्या दिवसातील सर्वात चांगली मॅच मैदानामध्ये सुरू आहे इलियासभाई शेख क्रिकेट क्लब या संघाने 2 मॅच जिंकून आजच्या दिवसातील प्री क्वार्टर मध्ये इथे त्यांनी प्रवेश केलाय दोन्हीपैकी 2 मॅच जिंकल्यात आजच्या दिवसातील शेवटची मॅच जी या मॅच नंतर ती मॅच होणार आहे सुपर 6 मध्ये जाण्यासाठीची जी मॅच आहे त्या मॅच साठी ते पात्र तर झालेत बघूया त्यांच्याबरोबर या चालू लढतीतील कुठला संघ त्यांच्या बरोबरीने सहभागी होईल तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील डायरेक्टर टू टीव्ही अंपायर फेअर डिलिव्हरी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू इथे गमावला जातो एक रिव्ह्यू गमावला एक अजूनही शिल्लक आहे बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू इथे गमावला जातोय बॉलिंग टीमकडे अजूनही 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत धावसंख्या 16 वरती स्थिरावली आहे चौकारानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पुढचा चेंडू इथे देखील बॅट वेगात फिरवली आहे परंतु पुन्हा एकदा चेंडू निर्धाव म्हणजे चौकार आल्यानंतर बघा जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळता त्यामध्ये एखादा मोठा फटका आल्यानंतर तुम्हाला सिंगल डबल घेणं देखील फार गरजेचं असतं जे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हटल्यानंतर नाशिकचा मुन्ना शेख एखाद्या चेंडूवरती जर षटकार मारला तर पुढच्या चेंडूवरती अगदी फुलटॉस जरी चेंडू मिळाला तरी ते प्रामुख्याने सिंगल डबल कडे लक्ष देतात ते षटक मोठं करण्याचा प्रयत्न करतात हे तुम्ही कधी नोटीस करा जरी पुढचा चेंडू फुलटॉस मिळाला तरी तो सिंगल किंवा डबल घेण्याचा प्रयत्न त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होते चेंडू निर्धाव जात नाही आणि त्यानंतर एखादा चेंडू मिळाला तर पुन्हा एकदा मोठा फटका असतो हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे आणि त्यामुळे या खेळाडूंच्या नावाची चर्चा प्रत्येक स्पर्धेमध्ये केली जाते आता 40+ मध्ये देखील काही वर्षानंतर ते खेळाडू आपण खेळताना पाहूच आणि जेवढे मोठे खेळाडू आहेत ते 40+ म्हणजे 40 वर्षाच्या पुढे जेव्हा पदार्पण करतील त्यामुळे स्पॉन्सर्स त्यांना आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी नेहमी आतुर असतात त्यामध्ये समीर वाईंचं नाव अग्रस्थानी असतं त्यांचे धनविन स्पोर्ट्स संपूर्ण 40+ च्या माध्यमातून सर्वात स्ट्रॉंग टीम म्हणून या टीमकडे बघितलं जातात संपूर्ण भारतभरातले खेळाडू त्या संघामध्ये असतात मॅचकडे आपण लक्ष देऊयात तिसरे षटक सुरू निलेश लोंढे इथे षटकाची सुरुवात करतील पहिला चेंडू इथे निर्धाव टॉट ही चूक बॅटरच्या लगेचच लक्षात आली चूक झाली एकदा तुम्ही सफल झालात की तुम्हाला बॅट ही फिरवावीच लागते एकदा बॉल पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटचा संपर्क होणं गरजेचंच आहे अन्यथा इथे निर्धावत चेंडू हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि क्षेत्ररक्षकापासून दूर बॉल देखील जाईल सीमारेषा पार फार वेळानंतर येतोय षटकार 6 धावा चांगला फटका सजवला गॅप मधून चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल हवेचा वेग इथे बॅटरला काहीसा पुरेक आहे आणि उजव्या शैलीचे बॅटर प्रामुख्याने जी बॅटिंग करतात इथे मिस टाइम स्ट्रोक देखील
सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे. इथे लगात तो सिक्स. एकदा मिडल झाला चेंडू आणि ऑन साइडला चेंडू खेळला उजव्या फलंदाजाने, तर तो सीमारेषेच्या पलीकडेच. हा चेंडू देखील काहीसा पदाला लिहितं. बॅटवरतून चेंडू ब्रश शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू अडवला जाईल गलीमध्ये. त्या दरम्यान सिंगल. एक धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या 23 लॉस ऑफ 1. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे दिघी वॉरियर्स या संघाकडे. त्यामुळे तुम्हाला धावा या बनवायच्या, थोडीशी रिस्क ही घ्यावीच लागेल. ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावी लागेल. विकेटवरती थांबायचं आहे, धावाही बनवायच्या आहेत. महत्वपूर्ण लढत आहे. पहिली मॅच तर या संघाबरोबर जिंकलेली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ जी मागच्या मॅच मध्ये चूक झाली ती चूक करणार नाही. असं प्रामुख्याने होणं गरजेचं आहे. समीरबाईंनी देखील एक माहिती दिली. या चेंडू नंतर मी तुमच्यापर्यंत येईल. इथे देखील मोठा प्रहार तर केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे वा सुरेख झेल. रायडर चांगला झेल तिथे टिपतायत, राईड करतायत आणि त्यानंतर चेंडू खाली येत असताना इथे झेल देखील टिपला जातोय. राहुल कटके इथे झेल बाद होतील. अजून एका विकेटचं पतन. दुसरा बॅटर इथे बाद. नुकतीच जी माहिती मी मगाशी ज्या गोष्टीची चर्चा केली की समीरबाई इथे आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती देतात. वन सोल्युशन ही टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. त्या टीमने कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी क्रिक हिरोज वरती आपली संपूर्ण टीम इथे पहिल्यांदाच ऍड करून टाकलेली आहे. म्हणजे आपल्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये. हे मुंबई क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ना, म्हणजे मी पुण्याच्या खेळाडूंचं देखील कौतुक करतो, त्याप्रमाणे मुंबई क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळले जाते जे खेळाडू आहेत ते देखील अप्रतिमरित्या, म्हणजे प्रत्येक आयोजकाला मुलाचं सहकार्य करणारी ही मंडळी आहे. पुढचा चेंडू इथे देखील आल्या आल्या हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल मैदानाच्या बाहेर. षटकार 6 धावा. मगाशी रायडर यांनी जो झेल टिपला त्यासाठी एक पारितोषिक आलंय. अनिल भाऊ भूमकर यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक मॅच संपल्यानंतर त्यांना प्रदान करण्यात येईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा या मैदानामध्ये पूर्ण झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा अशा गोष्टींची माहिती जी तुमच्यापर्यंत दिली जाते की प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ कशा प्रकारे आपल्याला या स्पर्धेदरम्यान सहभागी होत आहेत आणि सहकार्य करतायत याची देखील माहिती तुमच्यापर्यंत दिली जाते. आज देखील म्हणजे काल आपण ज्या गोष्टीची चर्चा केली की 8:30 वाजता टीम इथे हजर होणं गरजेचं आहे. 8:45 वाजता पहिल्या मॅचचा टॉस आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. जशी काल माहिती दिली आज बरोबर 9 वाजता पहिला चेंडू इथे पडला. उद्या देखील तेच चित्र आहे. मग तो संघ कुठूनही आला तरी चालेल, त्यांनी 9 वाजता मॅच सुरूच करायची. पुढचा चेंडू इथे देखील वाह, पहिला चेंडू या षटकाचा ठोकडाला. षटकार 6 धावा. आडव्या बॅटचा वापर आणि बॉल डीप काऊ कॉर्नर वरून सीमारेषेच्या पलीकडे फरार. षटकार. संदेश पार्टी यांचं स्वागत. हा चेंडू देखील चपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. निलेश लोंढे चेंडू अडवतील. फेकी यस नो आणि शेवटला मात्र इथे धाव पूर्ण केली जाते. जेमतेम धाव इथे पूर्ण झाली. काहीशी दुखापत संदेश पार्टी यांना नक्कीच होतीये. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. स्प्रे पाहिजे मैदानामध्ये. स्प्रे आणू.
2 धावाने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा, 39. 39 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इथे निर्धाव असेल, डॉट. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. 39 धावा, हे 4थं षटक सुरू आहे. मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत यश तर मिळतंय, परंतु गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत. मातीची खेळपट्टी आहे. ज्याप्रमाणे वेगवान गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करतात, त्यामुळेच इथे फिरकीपटू देखील चांगली गोलंदाजी इथे हाताळतात. बॅक टू बॅक इथे 2 चेंडू निर्धाव. मागच्या षटकामध्ये देखील काहीसं असंच चित्र आपण पाहिलं. चौकार षटकार आल्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इथे देखील शफल झाले आणि शफल झाल्यानंतर सफल देखील होत आहेत. बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर मध्ये, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. षटकाची सुरुवात षटकाराने केली आणि शेवट देखील षटकाराने केला. या 6 धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या 45. 24 चेंडूंमध्ये 45 झालेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती इम्रान पठाण इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. बारामतीवरून हा खेळाडू या मैदानामध्ये आपल्या संघासाठी सकाळच्या सत्रापासून दाखल आहे आणि ती चर्चा आपण देखील केली की जवळपास सकाळी 5:30 पावणे 6 वाजता घर सोडलं आणि बरोबर ऑन टाइम 8:30 वाजता ते मैदानामध्ये दाखल झाले. इथे देखील गुडघा टेकवला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काही वेळ चेंडू हवेत. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. वेळेस कळवलेला नकार. योग्य निर्णय. सुरुवात 1 धावेने. धावसंख्या होते ती 46. पहिल्या चेंडूवरती आलेली 1. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. 47. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बॅटर इथे आतापर्यंत बाद झालेत आणि 47 धावा जे इथे पूर्ण आहेत. पुन्हा एकदा चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावा या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. काहीसा खराब मारा आहे. आतापर्यंत गोलंदाजाची आपण स्तुती केली आणि लगेच गोलंदाज त्यावरती भारावून गेले. वारंवार इथे अवांतर चेंडू हाताळत आहेत. 48 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सफल झाले आणि पुन्हा एकदा क्षेत्र तेच, दिशा तीच आणि डिस्टन्स देखील तसंच गाठलं जात आहे. बॉल जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार 6 धाव्यांसाठी. काही शैलीदार फटके आहेत. 54 धावा दिघी वॉरियर संघाच्या पूर्ण आहेत आणि या 54 मधल्या राजेंद्र यांच्या बॅटमधून 15 चेंडूंमध्ये 39 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. कदाचित या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळेल आणि जर त्यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर धनवीन स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक लगेच दिलं जाईल. इथे ताबडतोब. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. लगेच पारितोषिक दिलं जाईल. समीर भाई त्यासाठीच इथे बसून आहेत. चांगलं खेळा, तुम्हाला लगेच पारितोषिक दिलं जाईल. इथे देखील हा चेंडू ऑन साइडला फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड आणि उडालेला गोंधळ. बॉल जाईल सीमारेषा पार. मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार. षटकारा पाठोपाठ आलेल्या 4 धावा. सुनील परांडे संघ मालक यांच्याकडून देखील 1000 म्हणजे 1500 झाले. 43 झाल्यात. आता फक्त 7 करायच्यात. बघा काय इथे प्रोत्साहन दिलं जात आहे. या 4 धावेनंतर धावसंख्या होते ती 58. येस, इथे समीर भाईने अजून एक पारितोषिक लावलंय. जर षटकार मारून ह्या 50 धावा पूर्ण केल्या तर अजून 500 म्हणजे 1000.
समीर भाईंकडून देखील हे पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 58. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 59. अजूनही या षटकातील 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली फटकेबाजी इथे राजेंद्र यांच्याकडून पाहायला मिळते. राजेंद्र मदने अप्रतिम फटकेबाजी. इथे देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. इम्रान यांनी अप्रतिम असा चेंडू इथे हाताळला. 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर 2 अवांतर, त्यानंतर षटकार, चौकार, सिंगल आणि आत्ताचा डॉट. 5 चेंडू झालेत. पहिल्या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 5वं षटक आहे. शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील स्लोअर वन यॉर्कर. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 59 धावा झाल्यात. 5 षटकानंतर 59. 30 मध्ये 59 झालेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6. रायडर नाव काय बॉलरचं? काय खजूर खाताय काय? अशक्तपणा आला. बॉलर नेम परेश. परेश नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलेत. स्लॉगवर स्पेशलिस्ट इथे आमंत्रित केले जात आहेत. बघा राजेंद्र मधने पुन्हा एकदा स्ट्राईकला 44 धावेंवरती नाबाद आहेत. इथे इनसाइड आउट आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. 48 धावेंवरती नाबाद. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावींची गरज आहे. 48 धावा झाल्यात वैयक्तिक. षटकार मारून जर का अर्धशतक पूर्ण केलं तर 1000 आणि अशोकजी गवारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे 1.5 आणि 1 अशा 2.5 मिळतील जर षटकार मारले तर. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र नो बॉल आहे. इथे खेळपट्टीच्या बाहेर. देव देतो ना त्यावेळेस तो दोन्ही हाताने देतो, मागे पुढे बघत नाही. आंधळा 1 डोळा मागतो तो देव 2 डोळे देतो. इथे अवंतर म्हणून चेंडू सोडला. इथे नो बॉल मिळाला. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मला वाटतं हा चौकार आहे. षटकार मारून नाही परंतु 50 धावा. वा राजेंद्र सर बॅट दाखवावीच लागेल. पहिला अर्धशतक या स्पर्धेतील राजेंद्र मदने यांच्या बॅट मधून. क्या बात आहे. 68 धावा झाल्यात. मला वाटतं तिथे 1.5 आणि इथे 500 असे 2000 रुपयांचं कॅश प्राइज. दोन्ही संघ मालक अशोकजी गवारे आणि सुनीलजी बारंडे सर यांच्याकडून 1,500 आणि धनवीन स्पोर्ट्स समीर भाईंकडून 500 रुपये असे 2000 रुपये कॅश मॅच झाल्यानंतर अथवा इनिंग झाल्यानंतर आपण लगेच इथे प्रदान करणार आहोत. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 68. 2च चेंडू झालेत आणि 9 धावा इथे खर्च केल्यात. प्रितेश यांनी परेश यांनी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये इथे झेल निसटतोय परंतु धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसेल. 68 धावा झाल्यात. एवढे सिनियर खेळाडू म्हणजे झहीर खान आहे, त्याचबरोबर संघाचे संघनायक संतोष कोकणे देखील आहेत. एवढे सिनियर, त्याचबरोबर सय्यद सारखा बॅटर देखील मैदानामध्ये अजूनही डगआउट मध्ये आहेत. आणि असं असून देखील राजेंद्र यांना जी स्ट्राईक यांना जे रिप्लेस करण्यात आलं त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा. वाह लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावा. क्या बात आहे. आज राजेंद्र यांनी मैदान गाजवलंय, मैदान मारलंय असं म्हणता येईल. 74 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 81 धावा हा सर्वात मोठी धावसंख्या आहे. 81 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 74 झाल्यात.
जर 2 बिगिट आले तर कदाचित तो 81चा रेकॉर्ड इथे ब्रेक केला जाईल. पुन्हा एकदा बिगिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय. परंतु राजेंद्र यांची जर बॅटिंग आवडलीच असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है. अप्रतिम.